शिव सकाळ मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवरती. ज्याची जलदुर्गांची राजधानी अशी सुद्धा ओळख आहे तो म्हणजे किल्ले कुलाबा. त्या किल्ले कुलाब्याला आज आपण भेट देण्यासाठी निघालो आहोत. अनिकेतची कंडिशन बघू शकताय तुम्ही. ऍक्च्युली आमची मोठी बॅग आहे कारण त्याच्या कमरेपर्यंत ऑलमोस्ट पाणी आलेलं आहे. खूप दिवसांनी आपल्या समृद्ध इतिहासाच्या वाटा पुन्हा खुणावत होत्या. बाईकवरून जाताना चेहऱ्याला स्पर्श करणारे थंड वारे मन अधिकच आनंदी करत होते. उत्सुकता होती ती पुढील प्रवासाची, कारण पहिल्यांदाच बोटीने अलिबागला जाण्याचा बेत आखला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रातून होणारी परकीय आक्रमणे रोखण्यासाठी अनेक जलदुर्गांची बांधणी केली आणि आपली किनारपट्टी अधिकच भक्कम केली. त्याच जलदुर्गांपैकी एक, ज्याची जलदुर्गांची राजधानी अशी सुद्धा ओळख आहे, तो म्हणजे किल्ले कुलाबा. त्या किल्ले कुलाब्याला आज आपण भेट देण्यासाठी निघालो आहोत. तेव्हा सज्ज व्हा आमच्यासोबत त्या इतिहासाच्या पाऊलखुणा जगण्यासाठी. अलिबागला जाण्यासाठी रोरो आणि जेटी हे दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे. मग आम्ही रोरो कॅन्सल झाल्यामुळे आम्ही भाऊच्या धक्क्यावरून जेटी पकडलेली आहे आणि बाईक आहे आमच्याबरोबर, त्यामुळे बाईक अलाउड आहे. बाईक पाहू शकताय तुम्ही माझ्या मागे. तर त्याचं जे पेपर वर्क आहे ते अनिकेतने कंप्लीट केलेलं आहे. त्याच्याबद्दल अनिकेतकडूनच माहिती घेऊया थोडीफार. तर मित्रांनो, आपल्याला भाऊच्या धक्क्यावर आल्यावर पहिला स्वतःचं तिकीट काढावं लागतं, जे पर पर्सन 100 रुपये आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला आपले पेपर वर्क चेक होतात. बाईकचं किती आहे आणि बाईकचे 200 रुपये. अच्छा, ते पेपर वर्क चेक होतात. त्यासाठी पेपर वर्क जे आहेत ते लायसन्स, PUC, RC हे जे कंपल्सरी आहे, आणि इन्शुरन्स म्हणा. आणि ते नसलं तर 1500 रुपये फाईन आहे. आपल्याला ते भरायला रेडी राहावं लागेल आपले पेपर क्लिअर नसले तर. खूप महत्त्वाची माहिती आहे. आणि याचं टाईम टेबल जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्याचा फोटो आणि एकंदर जे टाईम टेबल आहे त्या टाईम टेबल, त्याला नवीन टाईम टेबल आहे, ते अपडेट झालेलं आहे. त्यामुळे ते चेक करा आणि मगच इथं अलिबागला जायचं प्लॅनिंग करा. पहाटे लवकरच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलदुर्गाच्या राजधानीकडे जाण्यासाठी कूच केली. मुंबई किनारपट्टीपासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या अलिबाग किनारपट्टीवर हा किल्ला स्थित आहे. सुमारे 30 ते 35 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेली ही किनारपट्टी अष्टागर नावाने ओळखली जाते. मित्रांनो, पूर्ण 2 तासाच्या प्रवासानंतर आपण फायनली आता पोहोचतो रेवस जेटीला. ही समोर आहे ती रेवस जेटी आलेली आहे आणि आता इथे आपण बाईक उतरवून आपला नंतर ऐतिहासिक प्रवास चालू करणार आहे. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या कमेंट करून आम्हाला सांगा. फायनली जेटी मधून बाहेर आलोय आम्ही आणि आमचा प्रवास चालू केला आता कुलाबा फोर्ट जाण्यासाठी. आणि तो फोर्ट बीच मध्ये म्हणजे समुद्रात असल्यामुळे 1 किलोमीटर जवळ आतमध्ये आहे. तो आपल्याला चालत जावं लागेल. लो टाईड असेल कदाचित, त्यामुळे आपल्याला चालत जावं लागणार आहे. आणि हे बघा, अनिकेतची तयारी मुंबईपासूनच तयारी करून राहते. मुंबईपासूनच हाफ पॅन्ट घालून आलेला आहे तो. आणि इथे क्लायमेट एवढं थंड आहे, थंडी असल्यामुळे पूर्ण प्रवास करून काढलेला आहे. खूप हालत खराब झाली थंडीमुळे, पण ठीक आहे यार, मस्त आहे, मस्त क्लायमेट आहे. एन्जॉय करतो आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. तर मित्रांनो, फायनली आपण अलिबाग बीचवर आलोय आणि गर्दी बघू शकताय अलिबाग बीचवरती आता किती आहे ते. आणि तो इथे लांबवर दिसतोय तो कुलाबा फोर्ट आहे आणि हा इथे छोटासा आहे तो सरजे फोर्ट आहे. आता आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करतोय आणि कुलाबा फोर्टचे दर्शन घेतो. तर मित्रांनो, फायनली आपला प्रवास चालू झालाय. तो तिकडे बघू शकताय कुलाबा फोर्ट आहे आणि आता ऑलमोस्ट आम्ही गुडघ्याभर पाण्यामध्ये आहोत. याचा एक मेन प्रॉब्लेम सांगतो काय आहे ते, कारण इकडे जेव्हा हाय टाईड असतं तेव्हा आपण हे जे आहेत छोट्या छोट्या बोट्स आहेत त्याच्यानेच आपण प्रवास करू शकतो आणि त्यांची फी 300 रुपये पर हेड आहे. आणि जर तुम्हाला चालत हा जर थरारक अनुभव घ्यायचा असेल समुद्रातून चालायचा, तर साधारण 10:30 नंतरच तुम्ही या इथे.
मित्रांनो, अर्धा तासाच्या थरारानंतर आपण फायनली आता फोर्टच्या इथे पोहोचलेलो आहे. गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आपण पोहोचलेलो आहोत. हे गडाचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथे आर्किओलॉजीचं तिकीट काउंटर आहे. प्रत्येकी 25 रुपये चार्ज करतात इकडे. आतमध्ये एंट्री फी आहे त्याची. आणि जर तुम्ही शूटिंग करणार असाल किंवा कॅमेरा जर कॅरी करणार असाल तर 25 रुपये. याचा व्हिडिओ किंवा याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत, तर ती तुम्ही नक्की पाहून घ्या. चला तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या बलाढ्य नौदल आरमाराच्या राजधानी किल्ले कुलाबाला भेट देण्यासाठी सज्ज होऊया आणि इतिहासाचे साक्षीदार बनूया. नऊशे फूट लांब आणि 350 फूट रुंद असलेल्या किल्ल्याची उंची सुमारे 25 फूट असून 17 बलाढ्य बुरुजांमुळे किल्ला अधिक भक्कम बनला आहे. 300 वर्ष उलटूनही सागराच्या उंच लाटा झेलत मराठी झेंडा अटकेपार का पोचला याची साक्ष देत किल्ले कुलाबा सागरात खंबीरपणे उभा आहे. दोन बलाढ्य बुरुजांमध्ये असलेल्या प्रवेशद्वारावर मोर, हरण, कमळ, शर्भ, हत्ती इत्यादी शिल्पे कोरलेली आहेत. किल्ल्यामध्ये प्रवेश करताच समोरील तटबंदीचे चिरे आजही महाराजांची वाट पाहत आहेत असे भासते. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत आपण प्रवेश केलेला आहे. 2 प्रवेशद्वार आहेत आतमध्ये येण्यासाठी. तो मुख्य प्रवेशद्वार आपण मागे बघताय. त्याच्यानंतर हा दुसरा एक छोटा प्रवेशद्वार आहे. इथून आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला भवानी मातेचं मंदिर आहे. तर जाऊया आणि देवाचं दर्शन घेऊ. भवानी मातेच्या मंदिरासमोरून जो रस्ता तटबंदीकडे जातो तिथून वरती आल्यानंतर जेव्हा आपण डाव्या बाजूला येतो तेव्हा हा मुख्य प्रवेशद्वाराच्या वरचा बुरुज आहे. आणि या बुरुजावरती आल्यानंतर इथे ठेवलेल्या 2 तोफा आपल्याला पाहायला मिळतात. आजही यांच्याकडे बघितल्यानंतर असा भास होतो की आज सुद्धा या तोफा समुद्राकडे येणाऱ्या शत्रूवरती लक्ष ठेवून उभे आहेत. तोफा पाहून जेव्हा पुढे जायला निघतो तेव्हा पुढील बुरुजावर एक वास्तू नजरेस पडते. गडाच्या उत्तरेकडे तटावरून चालत जात असताना 2 सुस्थितीत असलेल्या तोफा आपल्या नजरेस पडतात. या तोफा इंग्रजांच्या असून तोफांवर तोफा बनवणाऱ्या कंपनीचे नाव कोरले आहे. तोफा हलवण्यासाठी त्यावेळची चाकांची असलेली रचना आपल्याला येथे स्पष्ट पाहायला मिळते. सागरी शत्रूपासून स्वराज्याचे रक्षण व्हावे यासाठी महाराजांनी कोकण किनारपट्टीवर कुलाबा किल्ल्याच्या बांधणीला सुरुवात केली. परंतु 1680 मध्ये महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी 1681 मध्ये या किल्ल्याची बांधणी पूर्ण केली आणि किल्ल्याला समुद्री आरमाराचे केंद्र बनवले. किल्ल्याची संपूर्ण जबाबदारी मैनाक भंडारी आणि दर्या सारंग यांच्यावर सोपवली गेली. तटबंदीवरून फिरताना आपल्याला किल्ल्याच्या आतमध्ये बऱ्याच अशा भग्नावस्थेत असलेल्या वास्तू पाहायला मिळतात. तसेच ते तिथे एक गणेश मंदिर आहे आणि तो जो दूरवर दिसतोय तो कान्होजी आंग्रेंचा वाडा होता. तर त्याचंसुद्धा आपण दर्शन घेणार आहोत खाली जाऊन. सगळ्यात पहिल्यांदा तटबंदीवरून जेवढे आपल्याला काही वास्तू आहेत
ज्या पाहायला मिळतील त्या दाखवू आणि नंतर खालचा प्रवास चालू करू. किल्ल्याच्या तटबंदीवरून फिरताना गणेश मंदिर तसेच किल्ल्याच्या आतील संपूर्ण परिसर निहाळता येतो. तर काही ठिकाणी चालताना थोडी कसरत सुद्धा करावी लागते. तटावरून फिरताना समुद्राचे विहंगमय दृश्य कायम आपल्या नजरेत राहते. तटबंदीवर फिरताना जेव्हा बुरुज येतो तेव्हा बुरुजाच्या आतल्या बाजूला आपल्याला या खोल्या पाहायला मिळतात आणि तिथे दरवाजा आहे. बहुधा ह्याची निर्मिती जे तटबंदीवरती किंवा बुरुजावरती जे पहारेकरी होते त्यांना आरामाकरता ह्याची निर्मिती केलेली असावी. गडावर फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे गडाची स्थापत्यशैली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थापत्यशास्त्राचे अजून एक उदाहरण म्हणजे गडाचे बांधकाम. याच्या बांधकामाची रचना अशा विशिष्ट प्रकारे आहे की बांधकामामध्ये कुठेही चुन्याचा वापर केलेला नाही. मोठमोठे दगड एकावर एक रचून तटबंदी व बुरुजाची बांधणी केली गेली व दगडामधील भेगा तशाच ठेवल्या, जेणेकरून समुद्राच्या बलाढ्य लाटा दगडांवर आदळताच दगडांमधील असणाऱ्या भेगांतून पाणी आत जाईल आणि लाटांच्या तडाख्याचा जोर कमी होईल. तटबंदीवरून चालताना आपण जेव्हा किल्ल्याच्या मध्यावर येतो तेव्हा तटावरील पायऱ्यांनी आतील बाजूला आले असता आपण दर्या दरवाजाजवळ पोहोचतो. या दरवाजाची दुसरी ओळख म्हणजे धाकटा दरवाजा आणि यशवंत दरवाजा अशी सुद्धा आहे. दरवाजाच्या वरील बाजूला सुंदर नक्षीकाम तसेच पट्टीवर एक दुर्मिळ शिल्प पाहायला मिळते, ते म्हणजे मगरीचे. पाण्यातला शक्तिशाली प्राणी म्हणजे मगर आणि समुद्रातला शक्तिशाली व बलाढ्य गड म्हणजे किल्ले कुलाबा. म्हणूनच कदाचित दरवाजाच्या पट्टीवर मगरीचे शिल्प कोरलेले असावे. तसेच गणेश, मारुती, शर्व, कमळ अशी शिल्पे सुद्धा आपल्याला दरवाजावर पाहायला मिळतात. 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कपटाने मारल्यानंतर मराठा आरमाराला उतरती कळा लागली आणि 1689 मध्ये उत्तरेकडील आरमाराचा धुरा सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या हाती सोपवण्यात आला. जेमतेम शिल्लक राहिलेल्या मराठा आरमाराचा एक बलाढ्य आरमारामध्ये पुन्हा उदय झाला. इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी यांना सळोकी पळो करून सोडणाऱ्या कान्होजी आंग्रेंची समुद्रातला शिवाजी अशी ओळख निर्माण झाली. इंग्रज आणि पोर्तुगीज यांनी हातमिळवणी करून अनेकदा कोकण किनारपट्टीवरील गडांवर आक्रमणे केली, परंतु त्यांना यात कधीच यश आले नाही. कान्होजी आंग्रेंनी फक्त आक्रमणेच परतवून नाही लावली, तर मराठ्यांचा दबदबा किनारपट्टीवर पुन्हा प्रस्थापित केला. दर्यासागर दरवाजाच्या बाजूला जेव्हा आपण आतल्या बाजूने चालत असतो तेव्हा या ठिकाणी आपल्याला प्रात्यक्षिकेसाठी केलेल्या खोल्या पाहायला मिळतात. तटबंदीवरती जे पहारेकरी होते त्यांच्यासाठी या केलेल्या खोल्या होत्या. दर्या दरवाजाच्या समोर आपल्याला घुमटी पाहायला मिळते. हिचे नाव कान्होजींची घुमटी असे आहे. पूर्वी येथे 2 घुमटी असणार, परंतु शत्रूच्या आक्रमणामुळे आता फक्त त्याचे अवशेषच आपल्या नजरेस पडतात. घुमटीकडून गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाताना डाव्या हाताला सिद्धिविनायकाचे मंदिर लागते. 1759 मध्ये राघोजी आंग्रे यांनी या मंदिराची बांधणी केली आहे. दगडी रचनात्मक बांधकाम असलेल्या मंदिराची सभामंडप व गर्भगृह
या 2 भागांमध्ये विभागणी केली आहे. तसेच कळसाला आकर्षक नक्षीकाम आहे. आतील बाजूने अगदी साध्या पद्धतीचे सभामंडप असून गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर अतिशय सुरेख कोरीवकाम पाहायला मिळते. गर्भगृहामध्ये संगमरवरी दगडामधील सुंदर गणेशाच्या मूर्तीचे आपल्याला दर्शन घडते. गणेश मंदिराच्या डाव्या बाजूला भगवान शंकराचे मंदिर आहे. मंदिरासमोर सुंदर कोरीवकाम केलेले तुळशी वृंदावन आहे. त्यावर विविध देवदेवतांची कोरलेली शिल्पे आपण पाहू शकतो. नंदीचे दर्शन घेऊन गर्भगृहात तांब्याचा पत्रालेपन केलेल्या शिवलिंगाचे दर्शन होते. शिवलिंगाचे दर्शन घेऊन गणेश मंदिराच्या उजव्या बाजूला मारुती विराजमान आहेत. गणेश मंदिरासमोरच सुबक कोरीवकाम केलेले होमकुंड सुद्धा आपण पाहू शकतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक दगडी दीपमाळ आपल्याला पाहायला मिळते. येथूनच उजव्या हाताला पुढे पुष्करणी तलाव आहे. गडावरील गोड्या पाण्याचा साठा असलेला हा एकमेव तलाव. कुंडासारखी रचना असलेल्या या तलावात गडावरील 6000 सैन्याला पुरेल एवढा पाणीसाठा सहज उपलब्ध होता. तलावाकडून आपण आपल्या शेवटच्या टप्प्याकडे पोहोचलो आहोत. तो म्हणजे कान्होजी आंग्रेंचा वाडा. तलावाकडून वाड्याकडे जाताना अंदरबाव म्हणजेच गोड्या पाण्याची विहीर पाहायला मिळते. अशी कलात्मक रचना पन्हाळ्यावर संभाजी महाराजांच्या मंदिरामागील बाजूस सुद्धा केली आहे. अंदरबाव ही गडावरील सुस्थितीत असलेली एकमेव विहीर आहे आणि गडावर राहणारे लोक याच पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात. विहिरी शेजारीच सरखेल कान्होजी आंग्रेंच्या वाड्याचे अवशेष आहेत. तेथेच कोठी, पागा आणि हजरत हाजी कमाल उद्दीन शाह दरबार यांचा दर्गा आहे. एकेकाळी सुवर्ण दिवस पाहिलेल्या या वाड्याचे राहिलेले नुसते अवशेष मनाला चटका लावून जातात. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या किल्ल्याची मात्र प्रचंड प्रमाणात पडझड होत आहे. आज हा किल्ला पुरातत्व विभागाकडे आहे. एक संरक्षित स्मारक म्हणून घोषित या किल्ल्याची ही दुरावस्था पाहवत नाही. येथे वाढलेले गवत, ढासळत चाललेल्या भिंती याकडे पुरातत्व विभागाने त्वरित लक्ष द्यावे आणि आपल्या इतिहासाचे हे साक्षीदार जपावे ही कळकळीची विनंती. येथूनच आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. प्रवेशद्वाराजवळ आपल्याला गुलबाई आणि पद्मावती देवीची मंदिरे लागतात. देवीचे दर्शन घेऊन आम्ही गडभ्रमंतीचा शेवट केला. किल्ला फिरायला सुरुवात करताना किंवा फिरून जेव्हा येतो आपण जेव्हा मुख्य प्रवेशद्वारापाशी येतो तेव्हा गावातच राहणारी काही लोक आहेत
की इथे चाट आयटम घेऊन बसतात, तर त्याच्याकडून आम्ही चाटचा उपभोग घेतो आहे. तेव्हा जेव्हा इथे याल तेव्हा याचा उपभोग घ्यायला नक्कीच विसरू नका. भरतीची वेळ असल्याने आम्ही सर्जेकोटजवळ पोहोचू शकलो नाही, परंतु कुलाबा किल्ल्याचे घडलेले दर्शन आपल्याला कसे वाटले हे आम्हाला जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायला विसरू नका. तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळू शकेल. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह एक नवीन इतिहास घेऊन. तोपर्यंत खुश रहा आणि नेहमी हसत राहा. जय शिवराय.